नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिलं गणित आहे 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या. आता मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या कोणती आहे? 9 आहे. मग 3 अंकी किती येणार? 999. आणि 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांचा आपल्याला काय बघायचा आहे? फरक. फरक म्हणजे वजाबाकी. 3 अंकी मोठ्यात मोठी आणि 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांचा अगोदर आपण फरक काढूया. फरक येतो 9 वजा 9 0 0 आणि इथे 9. तर या फरकातून मिळणारी संख्या म्हणजे ही 900. ठीक आहे, ही झाली ती फरकातून मिळणारी संख्या. कोणती आहे? 900 आहे. तर ही 900 पुढील संख्येची वर्ग आहे. खालील कोणत्या संख्येची वर्ग 900 आहे? आता आपल्याला जर आपण पर्यायानुसार गेलो तर पर्यायामध्ये इथे स्पष्ट दिसते की जर 30 गुणेला 30 वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार, मग 3 गुणेला 3 किती होतात? 9 आणि हे 2 शून्य 900. याचा अर्थ हा जो 900 आहे हा या 30 या संख्येचा वर्ग आहे. बघूया पुढील प्रश्न. 2.5 मीटर बाजूचे चौरसाकार 4 चौरस एकाला एक लागून असे ठेवले की एक आयत तयार होईल. तर तयार होणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ किती येईल? आता आयताचे क्षेत्रफळ म्हणजे काय असते? तर लांबी गुणेला रुंदी हे आहे आयताचे क्षेत्रफळ. ठीक आहे, मग आपल्याला असे 4 चौरस दिले. ठीक आहे, 2.5 मीटरचे 2.5 मीटर बाजूचे असे एकूण किती आहेत? 4 चौरस एकाला एक लागून असे ठेवलेले आहेत. ठीक, प्रत्येकाची बाजू किती आहेत? 2.5. मग लांबी पण आहे आणि बाजू सुद्धा. ठीक आहे, आता आपल्याला सुरुवातीला काय काढावं लागेल? लांबी काढावं लागेल, कारण आयताचे क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी. मग इथे लांबी किती येईल? तर लांबी म्हणजे सर्व बाजूंची बेरीज ही आहे पूर्ण लांबी याची. ठीक आहे, प्रत्येक बाजू किती आहे? 2.5 मीटरची आणि एकूण किती आहेत? 4. मग आपण याचा जर गुणाकार केला दशांश काढून तर इथे होतात, दशांश जर काढला तर 25 गुणिले 4 25 चोक 100 आणि एका घरानंतर दशांश म्हणजे उत्तरामध्ये एक घर डावीकडे सरकून दशांश येईल. तर इथे लांबी येईल 10. ठीक आहे, आता आपल्याला काढायचं आहे रुंदी. रुंदी किती आहे? रुंदी आहे 2.5. मग आपल्याला आता सरळ या सूत्रामध्ये ह्या किमती आपल्याला टाकता येतील. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणेला रुंदी. लांबी आली आहे 10 आणि रुंदी आहे 2.5. इथे पण आपण दशांश काढून म्हणजे 25 गुणिले 10 किती होतात? 250 आणि एक घर डावीकडे आहे, एकच दशांश आहे. मग एक घर डावीकडे सरकून जर आपण दशांश दिला तर इथे उत्तर येते 25. म्हणजे काय? मग क्षेत्रफळाचं एकक काय? मीटर आहे का? नाही, मीटर तर अंतराचं आहे. तर क्षेत्रफळाचं एकक आहे चौरस मीटर, म्हणजे 25 चौरस मीटर. पर्याय क्रमांक 1. 5 मीटर लांबी व 3 मीटर रुंदी असलेल्या खोलीत 25 बाय 25 सेंटीमीटर या मापाच्या किती फरशा बसतील? आता इथे मीटर दिलं आणि खाली आहे सेंटीमीटर. मग आपल्याला या मीटरला अगोदर सेंटीमीटर मध्ये रूपांतर करावं लागेल. तर 5 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? तर 1 मीटर म्हणजे 100, तर 5 मीटर म्हणजे 500 सेंटीमीटर आणि 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर. तर मग आपल्याला लागणाऱ्या ज्या एकूण फरशा आहेत त्या काढायच्या आहेत. ठीक आहे, मग 5 मीटर म्हणजे 500 सेंटीमीटर आणि 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर. खाली 25 गुणेला 25. आता या 25 ने 500 ला भाग जातो. 25 दोन्ही 50 इथे 0. जर तुम्ही 5 ने भाग दिला तर 5 ने 25 कटतात, भाग येतो 5चा. ठीक आहे, 5 ने 20 कटतात, भाग येतो 4चा. आता या 5 ने या 300 ला भाग जातो. ठीक आहे, 5 सकन 30 आणि हे 0. म्हणजे आता वर काय राहिले? तर वर 4 गुणेला 60. मग या 4चा आणि 6चा गुणाकार केला तर गुणाकार येतो 24 आणि हे 0. म्हणजे किती?
फरशा बसतील 240. धन्यवाद.